मिळणार आहे आपल्याला. आणि भरपूर जण विचार करत असतील की हा संघ मोठा आहे, हा संघ लहान आहे. मात्र मोठ्याची एक कमजोरी असते. जसं म्हटलं जातं ना की मुंगी ही हत्तीच्या पायाला चावू शकते, मात्र मुंगीच्या पायाला चावणार कोण? तर इथे थोडंसं आपण पाहिलं तर कुठला संघ मोठा, कुठला संघ लहान यापेक्षा दोन्ही संघ गावातील आहेत. आणि दोन्ही संघांमध्ये नक्कीच या ठिकाणी मोठा फटका. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बघा बेलकडी संघाची मॅच आहे. दोन्ही बेलकडीचे संघ आहेत आणि हेलिकॉप्टर सुद्धा या ठिकाणी चक्कर मारताय. प्रवीण अंडवा यांनी लक्ष तिकडे घातलाय थोडासा. मात्र अजित या ठिकाणी चांगली सुरुवात करते. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. व्हाईट बॉल या ठिकाणी आपण पाहू शकतो. एक चेंडू आणि एक चेंडू मध्ये 7 धावा आल्यात. या ठिकाणी आता मात्र पुन्हा एकदा शतरक्षण खराब झालंय. एकदा पुन्हा होत्या दुसऱ्या धावाचा प्रयत्न होऊ शकतो आणि ते फिल्डिंग नक्कीच थोडीशी खराब होताना दिसते. 2 धाव्याने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच 9 धावा ह्या धावफलकावरती लागल्या जातात. भावेश कोरकना बॉलिंग मार्क वरती. 2 चेंडू त्याने टाकले. एक अवांतर, एक षटकार आणि एक डबल अशी धावसंख्या त्याने दिले. नक्कीच चांगला फटका आहे. पुन्हा एकदा शतरक्षक त्या ठिकाणी. चांगलं शतरक्षण झालंय. धाव फलक मात्र आपण पाहू शकतो पुढे सरकते, जाऊन पोहोचते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 10. संध्याकाळचं सत्र, संध्याकाळच्या सत्रामध्ये भरपूर जण आपल्याला जॉईन झाले असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. सेकंड लास्ट मॅच या ठिकाणी आपण पाहू शकतो. मैदानाच्या आतमध्ये भावेश. फुल टॉस. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त असा फटका होता. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू 2 पायांच्या बंद फरार झालाय. शतरक्षक त्या ठिकाणी. मात्र 2 धावा मिळतील आणि या 2 धावेनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजे 18 या धावसंख्येवरती. 5 चेंडू टाकून झालेत. दरम्यान भावेश 18 धावा आतापर्यंत 5 चेंडू मध्ये देतोय. मी म्हणेन सुपर फलंदाजी होते प्रवीण आणि अजित यांच्या माध्यमातून. ओल्ड इज गोल्ड असं म्हणावं लागेल. जुनं ते सोनं या ठिकाणी नक्कीच आहे. वेज लागलाय. शतरक्षक त्या ठिकाणी आपण पाहू शकतो काय करेल. तर 1 धाव मात्र मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरकला गेला. तो म्हणजेच 19 या स्पर्धेला जॉईन झालेत. ऑल द बेस्ट. बेलकडी वर्सेस बेलकडी. महेंद्र कोल्हा यांनी सांगितलंय. मिलिंद पागी हे सुद्धा जोडले गेलेत. मंगेश दलवी, दयानंद नाईक, लवेश दलवी, त्यानंतर डीजे भाई 99 भिवंडी, डीजे भाई, पुन्हा एकदा रुपेश मुकणे,
त्यानंतर अक्षय पागी आणि रोहित घाटाळ. सोनसरी स्पोर्ट्स तांबळमाचं आयोजन खूप सुंदर आहे असं कमेंट त्यांच्या माध्यमातून आहे. आणि विकास बाबर हे सुद्धा जॉईन झालेत. टेलिग्राम रील्स व्हिडिओ ऑल द बेस्ट दोन्ही टीमला दिलेले आहेत. विकास बाबर यांनी सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन नवदुर्गा बेलगडी म्हटलंय. राहुल आतकरी, मिस्टर राज 46, विकास बाबर आणि साईनाथ सावरा हे या स्पर्धेला जॉईन झालेत. 19 धावा धावफलकावरती लागल्या जातात. अजून 18 चेंडू शिल्लक आहेत आणि असंच जर चालू राहिलं तर जवळजवळ 70 किंवा 70च्या पुढे धावसंख्या जाऊ शकते हे आपण नाकारू शकत नाहीये. मागील मॅचचा हिरो ठरला होता. त्या ठिकाणी दीपेश मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय. करंट रन रेट जर आपण पाहिलं तर 19चं करंट रन रेट आहे. दोन्ही एकाच गावातील संघ एकमेकांचा खेळ नक्कीच अवघड असेल. तिथे कधी कधी प्लस कधी कधी मायनस कामगिरी होऊ शकते. प्रवीण हंडबा स्ट्राईक वरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तलवार फिरली होती, वार काय झालेला नाहीये. गोलंदाज वाचला असं म्हणावं लागेल. प्रत्येक खेळाडूने 9 धावा बनवल्यात. एकाने 4 चेंडूमध्ये, एकाने 3 चेंडूमध्ये. तलवार फिरते मात्र वार होणं गरजेचं आहे. एक गाव 2 तुकडे मी म्हणेन इथे करायचे नाही आहेत, मात्र धावा हे येणं गरजेचे आहेत. प्रवीण हंडवा ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत धाव फलक पुढे सरकतो 1 मी म्हणेन अशीच धावसंख्या पुढे ठेवावी लागेल. कारण की आपण जर पाहिलं जो बेलकडीचा संघ आहे विघ्नहर्ता बेलकडी संघ त्याच्याकडे सुद्धा चांगली फलंदाजी आहे आणि समोरच्या संघाने सांगितले की आम्हाला प्रथमतः फलंदाजी करायला आवडते. अजित गांगडा आणि प्रवीण हंडवा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 20. थोडस सांभाळून गोलंदाजी करावी लागेल. दोन्ही इनफॉर्म फलंदाज आहेत आणि प्रवीण हंडवा खास करून शेलार ग्राउंडवरची त्याची कोणती बारी विसरणार आहे. सुपर बॅटिंग त्यांनी केली होती आणि त्याच्या बॅटिंगचे चाहते मला वाटते कामनगावचे भरपूर प्रेक्षक या ठिकाणी झाले होते. ऑन साइडला मोठा फटका, शरीरापासून दूर खेळला होता चेंडूला. 6 धावा, षटकार. आमचे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना 50 रुपये एका कॅच साठी लावलेत. तर आपण पाहतोय कॅच घेताना मात्र जरा चांगलं कॅच घ्या, नाही तर माहिती पडलं हातात पडण्याच्या अगोदर चेंडू तोंडावरती पडलाय. धाव संख्या 26. ओपेस डिलिव्हरी ऑन साइड नाही, ऑफसाइडला खेळलाय चेंडू. शतरक्षक चेंडूच्या खाली आणि अजित गांगडा बाद. बघा किती सुंदर रिप्ले दर्शवले जातात डिवन लाईव्हच्या माध्यमातून. जबरदस्त असं लाईव्ह टेलिकास्ट केला जातोय. नक्कीच या षटकानंतर पुन्हा एकदा आपण जाणार आहोत की नवीन कोणी जोडलंय का हे आपण पाहणार आहोत आपल्या या लाईव्ह प्रक्षेपणाला. दरम्यान आपण पाहू शकतात 1 गडी मिळवला आणि 7 धावा दिल्या 4 चेंडूमध्ये दीपेश याने. धावसंख्या झाली 26. अशीच धावसंख्या पुढे चालू ठेवावी लागेल. समोरचा संघ सुद्धा एक प्रबळ संघ आहे. ऑन साइडला चेंडू 1 बाउन्स 4 धावांसाठी चौकार.
काय जबरदस्त फलंदाजी सुरू आहे बघा. ज्या पद्धतीने आतापर्यंत मॅच सुरू आहे असं वाटत नाही की अगोदरचा मॅच बॉलिंगच्या परफॉर्मन्स वरती विघ्नहर्ता स्पोर्ट्स संघाने जिंकलाय. बॉलिंग वरती पूर्णपणे तुटून पडले दोन्ही फलंदाज. आता तिन्ही फलंदाज म्हणावं लागेल. अजित गांगडा असेल, प्रवीण अंडवा असेल किंवा मग आता नव्यानं आलेला एक चेंडूमध्ये ज्याने एक चौकार खेचलाय असा प्रेमल गांगडा असेल. काय जबरदस्त फलंदाजी, ओल्ड इज गोल्ड असं म्हणावं लागेल या परफॉर्मन्सला. बेलकडी गावचे अनुभवी फलंदाज दोन्ही सुद्धा मैदानाच्या आतमध्ये. ओपेस डिलिव्हरी, इथे मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क झालेला नाहीये. धावफलक पाहू शकतो आपण 30 वरती. षटक मात्र समाप्त झालं. कमिल गांगडा द स्टॉप लक आई नवदुर्ग बेलकडी संघाला. तर त्याने शुभेच्छा दिल्यात कमिलने. कमिल जॉईन झालाय. धावसंख्या 30. 2 षटक समाप्त, 1 गडी गमावलाय. 15च्या सरासरीने धावा या ठिकाणी आपण पाहू शकता. पहिला 19 ची सरासरी होती पहिल्या षटकामध्ये, इथे 15 आले, म्हणजे थोडासा कमी पडलाय असं सांगायला काहीच हरकत नाहीये. तिसरं षटक टाकण्यासाठी आलाय गोलंदाज निशाल. तिसरं षटक राउंड द विकेट. Oh, what a shot, and it is a big shot. षटकार. क्या बात आहे. गवत्या गाण्याचं जसं येड आहे तसंच प्रवीण अंडवा याच्या फलंदाजाचा वेड लागलाय बेलकडी गावच्या प्रेक्षकांना. आपण पाहतोय धाव फलक मात्र पुढे सरकतोय. 36वा धाव फलकावरती लागल्या जातात. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे, मिसफील्ड झाले. मात्र पुन्हा एकदा आपण पाहू शकतो स्वतःला थांबवलंय प्रेमल याने. इथे स्पर्धा चालले खेळाडूंमध्येच, दोन्ही फलंदाजांमध्येच, की मी जास्त खेचतोय की तू जास्त. पटके जास्तीत जास्त मोठे मारण्याचा, जास्तीत जास्त धावा बनवण्याचा. एकाच गावातील 2 फलंदाजांमध्ये आणि एकाच गावातील 2 संघांमध्ये ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. कमिल या ठिकाणी मॅच पाहत असेल यांनी शुभेच्छा सुद्धा दिल्यात. मात्र मी म्हणतोय जो गोलंदाज आला त्याने चांगल्या पद्धतीने आता कमबॅक केला या चेंडूवरती. मोठा फटका लागला होता पहिल्या चेंडूवरती षटकार, आणि त्यानंतर सुरुवात दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवरती सिंगल दिल्यात. 3 चेंडूमध्ये 8 धावा आतापर्यंत खर्च झालेल्या आहेत. 38 धावा धाव फलकावरती. 2 षटकाने 3 चेंडू टाकून झालेले आहेत. ओपेज डिलिव्हरी ऑफ साइडला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये शतरक्षक आहे. शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देतोय चेंडू. चेंडू झालाय फरार. धावा आहेत त्या पुन्हा एकदा 4. पुन्हा एकदा म्हणेन गोल्ड इज गोल्ड अशी फलंदाजी होताना बेलकडी गावच्या 2 अनुभवी फलंदाजाच्या माध्यमातून. राईट आर्म राउंड द विकेट. आता मात्र हा चेंडू आपण जर पाहिला तर नक्कीच इथे 1 धाव लेग बायच्या रूपाने मिळते. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच 43 या धावसंख्येवरती. आय थिंक शेवटचा चेंडू शिल्लक असेल या तिसऱ्या षटकाचा. 4 षटकांचा मॅच आहे, लक्षात असू द्या. शॉर्ट पिच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईड चेंडूचा इशारा. धावफलक पुढे सरकतोय 44 या धावसंख्येवरती. ओहो, सुरेख गोलंदाजी या चेंडूवरती. पुन्हापणे बीट झालाय फलंदाज प्रेमल.
तुला याद कर प्यार कर जाम गो तुला मिस कर जाय नाही बोले सगो मी प्यार कर जीव नव जाम रे तू नाही बोलत होई बेचैन रे तुला याद कर प्यार कर जाम गो तुला मिस कर जाय नाही बोले सगो मी प्यार कर जीव नव जाम रे तू नाही बोलत होई बेचैन रे लिख बाय कोडी नागटी कोणाची मामा रे कोडी नागटी कोणाची मामा थँक्यू डीजे. नक्कीच या ठिकाणी बघा व्ह्यूअर्सची संख्या वाढत चाललेली आहे. सूरज मली यांनी सांगितले दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. तसेच प्रभाकर दिवा यांनी दोन्ही संघांचे अभिनंदन केलंय. तर प्रभाकरजी दिवा कामांना एकता मास्टर्सचे उपाध्यक्ष आहेत, त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. जाऊया आपण जवळजवळ 200 जण सध्या लाईव्ह पाहायला लागलेत या स्पर्धेला. 44 धावा झाल्यात, 6 चेंडू या इनिंगचे अजून सुद्धा शिल्लक आहेत. प्रवीण हांडवा 9 चेंडूमध्ये 21 या धावसंख्येवरती, तर प्रेमल गांगडा 4 चेंडूमध्ये 5 धावांवरती खेळतोय. बघा इथे प्रवीण आणि प्रेमल यांना अजून चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण की समोरचा संघ जर आपण पाहिला तर त्यांच्याकडे सुद्धा फलंदाजी चांगली, एक भरभक्कम फलंदाजी त्यांच्याकडे सुद्धा आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ हवेमध्ये चेंडू, भावेश आहे तिकडे, मात्र भावेशच्या मस्तकाला दस्तक दिली जाते. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त फटकेबाज खेळली जाते. खेळी हा नक्कीच आपण पाहू शकता. इथे मात्र आम्हाला आठवण करून दिली जाते आमचे सहकार्यांच्या माध्यमातून की इथे शो चालू आहे, तो प्रवीण हांडवा शो चालू आहे. क्या बात आहे. 11 चेंडू 27 धावा. इथे मात्र मी म्हणेन एकमात्र डॉट चेंडू त्याच्या बॅटमधनं या षटकामध्ये आलाय. धावसंख्या आहे ती 50. 2 चेंडू टाकून झाले, 4 चेंडू शिल्लक आहेत प्रवीण यांच्या माहितीसाठी. ओ हो हो हो, फलंदाज बाद झालाय. कॉट बिहाइंड विकेटच्या पद्धतीने प्रवीण हांडवा इज गॉन. राहुल भाई करतई दावा, नवीन लाखाचं बक्षीस लावा. धाव संख्येमध्ये कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रवीण बाद झाला. प्रवीणच्या जागेवरती गुरुनाथ मैदानाच्या आतमध्ये आलाय. 3 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत आणि या 3 चेंडू मध्ये किती धावा येतील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. प्रवीण हांडवा शो इथे क्लोज झालाय, मात्र आता गुरुनाथ स्ट्राईक वरती आहे आणि त्याच्या समोर गोलंदाज तो म्हणजे धीरज. शॉर्ट पिच बॉल. इथे मात्र काय घडलंय तर फलंदाज बाद. गुरुनाथ खराब फलंदाजी मी म्हणेन या ठिकाणी गुरुनाथ याच्या माध्यमातून सुंदर खराब फलंदाजी आहे ती खराब झाली आहे आणि गोलंदाजी मात्र चांगली झाली धीरज याच्या माध्यमातून. हा बघा फलंदाज मैदानामध्ये जो गुरुनाथ बाद होऊन येतोय आपल्या खेम्याच्या बाजूने. चला नवीन फलंदाजाने आपली जागा घ्यायची आहे. एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेमल याला त्याने 9 सेकंडवरती उभं ठेवलंय. ही एक चांगली गोष्ट केलंय ती म्हणजेच बेलकडी संघाने. साईनाथ सावरा, कमलेश गुवारी हे सुद्धा जॉईंट झाले. दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या कमलेश यांच्या माध्यमातून सुद्धा आणि साईनाथ सावरा यांच्या माध्यमातून प्रवीण यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. तर प्रवीण जरी बाद झाला असला तरी सुद्धा 4 चेंडू टाकून झालेत. नव्याने फलंदाज मैदानामध्ये आला. यश हा मैदानामध्ये आलेला आहे आणि मी म्हणेन इथे यश याच्या माहितीसाठी 2 चेंडू शिल्लक आहेत आणि प्रेमल नाश्ताकडे होते उभा आहे. क्या बात आहे. शतरक्षक मात्र तिकडे आहे. चेंडू जाईल 1 बाउन्स ना सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी.
पुन्हा एकदा आपण पाहतोय नवदुर्गा बेलकडी संघाच्या माध्यमातून ओल्ड इज गोल्ड परफॉर्मन्स या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय सुंदर फटका खेळला होता यश याच्या माध्यमातून. पुढचा चेंडू शॉर्ट पिच बॉल, पुन्हा एकदा तसाच चेंडू, तसाच फटका खेळण्याचा प्रयत्न. दोन क्षेत्ररक्षक आलेत मात्र चेंडूला फील्ड करतील आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. अजून एक बाउंड्री, अजून एक चौकार. वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. कुणाला घाबरत नाही. वन साइड हिरो आहे. थँक्यू डीजे. चला आपण पाहूया या ठिकाणी काय घडलं, किती धावा केल्या, कुठल्या फलंदाजाने आपल्याला दर्शवलं गेलं. डिबेन लाईव्हच्या माध्यमातून प्रवीण हंडवा 12 चेंडू 27, 5 चेंडू मध्ये 15 धावा केल्या अजित गांगडा यांनी. तर 4 चेंडू मध्ये 5 धावा प्रेमल गांगडा, त्याला ज्याला की स्ट्राईक नाही मिळाली जास्त. 1 चेंडू मध्ये 0 धाव करून गुरुनाथ बाद झाला आणि यश गांगडा याने 400च्या स्ट्राईकने धावा बनवल्या. 2 चेंडू मध्ये 8 धावा आणि धाव फलक झालाय तो म्हणजे 58-59 धावांचं लक्ष्य. जेव्हा ते लक्ष्य पार करण्यासाठी वेळ येईल तेव्हा नक्कीच व्हॉइस ऑफ जोशेंद्र भावेश वनगा या ठिकाणी मायक्रोफोन वरती येतील. त्या अगोदर जाऊया आमच्या डीजे. मला वाटतं या ठिकाणी डीजे थोडे अनुपस्थित आहेत, मात्र थोडासा एक घेऊया ब्रेक, त्यानंतर लाईव्ह ऍक्शनच्या जोडीला मैदानाच्या बाजूने येऊया. आपण पाहूया तोपर्यंत बॅनर या ठिकाणी आमच्या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला फ्लॅश होत असताना पाहायला मिळत असतील. शरदजी भगले, भरतजी भगले, युवा कार्यकर्ता बजून विकास आघाडी चिंचोटी विभाग. त्यानंतर आपण पाहतोय सोनसरी तमळमालचा टॉस बॉक्स या ठिकाणी आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून बघायला मिळतोय. म्हात्रे क्रेन सर्व्हिस, राजूभाई म्हात्रे आणि दिनेशभाई म्हात्रे. त्यानंतर एस एंटरप्राइजेस संजयभाई म्हात्रे आणि हजरतजी शेख यांच्या माध्यमातून शाहिदभाई अन्सारी आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा शुभेच्छा आहेत. रत्नाकरजी सावंत उद्योजक या विभागातील, त्यांच्या माध्यमातून सुद्धा शुभेच्छा आहेत. त्यानंतर ऍडव्होकेट दिनेश हरेश्वर म्हात्रे आणि सौभाग्यवती प्रीती दिनेश म्हात्रे. तर नुराबाई शेख यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. तसेच तुषारजी कामनकर यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलंय. तसेच तेजस गोवारी यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं गेलंय. त्यानंतर महेशजी कानात आणि चेतनजी दळवी यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य हे लाभलं जात आहे. आणि हा आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा ऑफिशियल पॅनल, ज्यांच्या माध्यमातून ही असोसिएशन रन केली जाते. आणि स्वराज स्पोर्ट्स अविनाशजी ठाकरे आणि स्वराज ठाकरे यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं जात आहे. तर खूप खूप शुभेच्छा असतील दोन्ही बेलकडीच्या संघांना. जाऊया आपण भावेश वनगा यांच्याकडे कॉमेंट्रीसाठी. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. आल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूरक स्वागत. आपण बघितलं होतं मात्र पहिल्या इनिंग साठी सागरजी माळे मात्र जुळले होते. नवीन बॅटर, 2 बॅटर आपल्याला बघायला मिळतात. एका बाजूला निशाल आणि दुसऱ्या बाजूला भावेश. तर नंबर 1चा गोंदाजी मार्कवर प्रेमळ येतोय. जिंकण्यासाठी बघायचं झालं तर मात्र 59 धावांचं टार्गेट आहे आणि 59 धावांचं टार्गेट कशा प्रकारे चेस केलं जातील याकडे सर्वांच्या नजरा लागल्या. देऊया दोन्ही संघांना हार्दिक अशा शुभेच्छा. पहिला चेंडू टाकण्यासाठी प्रेमळ. हो, याला मात्र हार्डवेअर बॅटने वापर केला चेंडूला. चेंडू मात्र जातोय स्क्वेअरले पट्ट्यापर्यंत जातोय. तोपर्यंत 1 धाव पळून पूर्ण केली आणि दुसरी धाव देखील आरामात पळून पूर्ण केली जाते. या 2 धावांची संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन केलं गेलंय. 2 या धावांची फलंदाज निशाल यांच्या बॅटमधनं. तर प्रेमळ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दुसरा चेंडू टाकण्यासाठी मात्र सज्ज होतोय. पॉवर प्ले षटक चालू आहे.
यावेळेस माझा फुल टफ डिलिव्हरी होती, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. तर इथे मात्र ओव्हरच्या स्वरूपात अजून एक धाव ऍड केली जाईल. वाईड ची देखील इथे मात्र नोंद केली जाते. म्हणजे तर या 2 धावा आणि एक आपण बघतोय वाईडच्या स्वरूपात 2+1 रिव्ह्यू घेतलेला आहे डायरेक्ट हिट साठी. थर्ड अंपायर मात्र चेक करतायत. डायरेक्ट हिट केला होता आणि पोचलेला आहे, नॉट आउट. आता मात्र रिव्ह्यू जो आहे तो मात्र गमावलेला आहे नवदुर्गा बेलकडी या संघाने. निशाल स्ट्रायकनकडे, तर गोलंदाज प्रेमळ आपल्या पोत्यातील दुसरा चेंडू घेऊन जातील. यावेळी मात्र 9 चेंडू पंचाने घोषित केलाय. थोडंफार इष्टा करण्याचा प्रयत्न होतोय. 1+1, 2 धावा येत आहेत. काहीतरी इष्टा करण्याचा प्रयत्न होतोय गोलंदाजामार्फत आणि त्यामध्ये नक्कीच आतापर्यंत स्क्वेअर चेंडू हाताळलेत. एक वाईट आणि एक नो च्या स्वरूपात बघायला मिळते. 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते. जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 या आकड्यावर. 1 चेंडू 7 धावा अशी सुरुवात आतापर्यंत बघायला मिळते. आता मात्र भावेश गोरकाने तो स्ट्रायकनकडे. शत्रशन जे आहे ते मात्र एकानेच लावा, याकडे लक्ष द्या. प्रेमळ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना पॉवरप्लेचं षटक चालू आहे. फ्रीट असेल, याल मात्र फ्रीटचा फायदा. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला निघून जातोय, सीमा रेषा पार येतोय षटकार. त्याकडे 6 धावांची धावसंख्या पुढे सरकते. जाऊन पोचते ते म्हणजे 13 या आकड्यावर. प्रश्नचिन्ह पडलंय ते म्हणजे प्रेमळ या गोलंदाजासमोर. या मात्र पुन्हा उंच गेला चेंडू, स्वतः शत्रक्षक येतोय मात्र झेल सोडला गेलाय. जीवनदान मिळालं जाईल यावेळेस भावेशाला. 2 धावा ऍड केल्या जातील. 2 धावांची धावसंख्या पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 15 या आकड्यावर. अगदी रिप्ले मध्ये आपण बघू शकतो की भरपूर उंच उंच असा चेंडू गेला होता आणि चांगला प्रयत्न केला होता शत्रक्षकाने. चांगला प्रयत्न. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पेरमळ. चौथा चेंडू घेऊन जातील आपल्या पोतातील भावेशसाठी. यावेळेस मात्र आडव्या बॅटचा वापर केला. चेंडू मात्र नाही थांबणार, निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चौकाराकरिता. यस डीजे. आता मात्र प्रश्नचिन्हात पडले गोलंदाज प्रेमळ याला की एक्झॅक्टली गोलंदाजी कुठे हाताळायची. धावसंख्या 4 ने पुढे फरकते, ती म्हणजे जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 या आकड्यावर. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या षटकातील. पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि पॉवर प्ले षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी केली जात आहे. 30 फरकामध्ये बघायचं झालं तर एक शॉर्ट मिड ऑफ, त्याच्यानंतर एक फॉरवर्ड पॉइंटला शतशः बघायला मिळतो, एक कव्हर फ्ला शतशः बघायला मिळतोय.
यावेळी मात्र पंचांचा इशारा आलाय, नो चेंडू. तर चेंडू किती धावा देऊन जाईल, पंच आमच्यापर्यंत अधिकृत इशारा करतील तर 4 धावा. तर नो काफला फर. पंच आमच्यापर्यंत दर्शवतात की एक साइडला आपण बघू शकतोय की 30 सर्कल मध्ये मला वाटतं 3 शतरक्षक एकाच बाजूला होते मागच्या साइडला, आणि त्यामुळे पंचांनी लगेच मात्र नो घोषित केलाय. पक्ष तर या 5 धावा पंजा येतोय. 4 चेंडू 24 धावा, वाडा मॅच. 49 धावांचा पाठला केला जातोय. मात्र इथे मात्र अजूनही एक षटक संपलेलं नाहीये. धावसंख्या ती म्हणजे 24 धावा. फ्रीट असेल, फ्रीटचा चेंडू भावेश सज्ज होतो खेळण्यासाठी. यावेळेस मात्र बॅटची एज लागले, मात्र जास्त काही नुकसान होणार नाहीये. एकदा आपण पूर्ण केले, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, तर नाही. एकच मिळेल, एक धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 25 या आकड्यावर शेवटचा चेंडू बाकी असेल या पहिल्या षटकातील. 25 धावा आतापर्यंत 5 चेंडू मध्ये बघायला मिळाल्यात. 25 धावा, 19 चेंडू, 34 धावांची गरज. समीकरण बघायला मिळतं. शेवटचा चेंडू निशाल याच्यासाठी प्रेमल घेऊन जातोय. यावेळेस मात्र आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू मात्र निघून जातोय सीमा रेषा पार, येतोय चौकार. नक्कीच इथे मात्र बघायचं झालं तर पहिल्या षटकामध्ये लयलूट धावांची केली जात आहे. धावसंख्या तब्बल आणि तब्बल 29 धावा खर्च केलेत प्रेमळ्याने. आता मात्र 18 चेंडू असतील आणि 30 धाव्यांची गरज. आता मात्र एका बाजूला आपण बघायचं झालं तर मात्र विकेट घेतल्या तर नक्कीच या सामन्यामध्ये नक्कीच रंगत निर्माण होईल. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय निशाल आणि भावेश अतिशय चांगली फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी, आणि चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी झालेली आहे. तर अमित येतोय गोदीची मार्कवर दुसऱ्या षटक टाकण्यासाठी. पॉवर प्लेचं जे बंधन आहे ते मात्र संपुष्टात आलेले आहे. 30 सर्कलच्या बाहेर शतरक्षक आपल्याला बघायला मिळत आहेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्याच्यानंतर डीप स्क्वेअर लेग, त्याच्यानंतर डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ, आणि एक आपल्याला शतरक्षक डीप कव्हर मध्ये बघायला मिळतोय. यावेळेस अप्रतिम चेंडू, निर्धाव स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. निर्धाव चेंडू जर आले तर नक्कीच थोडाफार दबाव होऊ शकतोय फलंदाजी करणाऱ्या संघावर. निर्धाव आले तर नक्कीच दबाव वाढेल. पहिला चेंडू तर निर्धावच्या स्वरूपात बघायला मिळतोय. गोलंदाज अमित मार्फत दुसरा चेंडूसाठी सज्ज होतोय. यावेळी मात्र चेंडू मात्र उंच गेलाय, मात्र नाही थांबणार, निघून जाईल डीप स्क्वेअर लेगला, सीमा रेषा पार, येतोय षटकार. तर कॅच देखील घेतले. डीजेला मी थोडंफार थांबवतोय. कॅच घेतले आणि लगेच 50 रुपयाचं पारितोषिक मात्र इथे मात्र लागू झाले आहे. मयूर शेंडे लगेचच 50 रुपयाचं पारितोषिक घेऊन येत आहेत. तर व्हॉलेंटियर्स जे आहेत त्यांच्यासाठी मात्र पारितोषिक आहे, याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि तो मात्र झेल पकडलाय षटकाराच्या बाहेर. लगेच तो शतरक्ष आपण येतोय बघण्यासाठी. पुन्हा एकदा यामध्ये जोरदार खस मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सिलिमिटॉन क्षेत्रामध्ये येतोय. एक धाव लेग बाईच्या स्वरूपात अर्जित केली जाते. एक या धावसंख्या पुढे फरकेल ती म्हणजे जाऊन पोहोचेल ती म्हणजे 36 आकड्यावर.
चांगली फलंदाजी होत असताना दोन फलंदाजामध्ये लगेच आपण बघतोय 50 रुपयाचं पारितोषिक मात्र दिलं जात आहे. धावसंख्या आहे आतापर्यंत 36 धावा. थोडंफार क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना केली जाते. उजवा आणि डावखुराचा फलंदाज आपल्या करण्यामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. निशाल स्ट्रायकरकडे येतोय तर अमित गोंधळी मार्कवर चौथा चेंडू घेऊन जाईल. या मात्र हलक्या रीतीने स्टेअर केले चेंडूला. चेंडू मात्र बॅकवर्ड स्कोरलेक रिजनला जातोय. इथे मात्र बॅकवर्ड पॉइंटला जातोय. इथे मात्र 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात आणि तिसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि 3 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. 3 धावांची धावसंख्या वाढली गेली ती म्हणजे 39 आकड्यावर. 39 धावा. काही अप्रतिम भागीदारी पहिल्या विकेट साठी बघायला मिळते भावेश आणि निशाल मार्फत. 14 चेंडू आणि 20 धावांची गरज. 14 चेंडू 20 धावा. काही होऊ शकतं. यावेळेस मात्र चेंडू मात्र चौकारापर्यंत जाईल का तर नाही. इथे मात्र फाईन लेग पट्ट्यामध्ये मात्र चांगलं शब्दशेन बघायला मिळतं. तिसऱ्या धावचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव देखील इथे आरामात पळून पूर्ण केली जाते. 3 धावा. 3 धावांची धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 42 आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील. अमित गोलंदाजी मार्कवर. निशाल या फलंदाजासाठी घेऊन जाईल. 10 ते 15 पर्यंत रनअप घेत असताना यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र आउटफील्ड फास्ट आहे. मात्र चेंडूला अडवलाय लॉंग स्टॉप रिजनला. 2 धावा. 2 धावा. 2 धावांची धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पजेल ते म्हणजे 44 आकड्यावर. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या ती म्हणजे 44 धावा. 12 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या. आता मात्र समीकरण थोडस सोपं बघायला मिळतं. 12 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. बघूया काय होतंय काय घडलं पाहतंय. कारण 12 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. नंबर 3चं षटक घेऊन येतोय वैयक्तिक पहिलं तर संघासाठी. तिसरं षटक घेऊन येतोय मिस्टर अजित गांगडा. तर भावेश असेल स्ट्रायकॅनकडे. पहिल्याच चेंडूवर अगदी कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला केल्या जातात मिसफील्ड आणि त्याचं रूपांतर 4 धावा. अजून 4 धावा ऍड केल्या जातील. प्रेमल मार्फत होते चुकी. या 4 धावणे धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 48 या धावसंख्येवर. या मात्र पुन्हा एकदा इथे मात्र 1 बाउन्सने चेंडू मात्र निघून जाईल सीमा रेषा पार.
वाईटिश लॉंग ऑफला चेंडू मात्र निघून जाईल चौकाराकरिता. थँक्यू डीजे. अजून एक चौकार येतो. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके बघायला मिळत आहेत. धावसंख्या ती म्हणजे 52 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न शतचका आहेत. मात्र चांगलं शतरक्षण बघायला मिळतं. एक धाव पळून पूर्ण केली. दुसरी धाव देखील इथे आरामात पळून पूर्ण केली गेली आहे. 2 धावा मिळतात. 2 धावण्याची धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पचेल ती म्हणजे 54 या आकड्यावर. आता मात्र 5 धावांची गरज असेल. लवकरात लवकर सामना फिनिश करण्याच्या मागे असतील भावेश. यावेळेस मात्र अपील केली आहे. पंच लगेच दर्शवतात की हा चेंडू बॅटने ब्रश झाला असावा. 1 धाव मिळेल. 1ने जास्त काय मिळणार नाही. धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 55 या आकड्यावर. आता मात्र 4 धावांची गरज असेल. 8 चेंडू 4 धावा. याला मात्र स्वतःच्या फॉलोमध्ये चांगलं शतरक्षण अजित मार्फत बघायला मिळतं. निर्धास्त स्वरूपात चेंडू बघायला मिळेल. 7 चेंडू 4 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील अजिताचा. याला मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र समीकरण बघा. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकाची समाप्ती झाली आहे. 6 चेंडू 4 धावांची गरज. नक्कीच 2 चेंडू निर्धाव हाताळल्यानंतर मात्र थोडाफार आत्मविश्वास वाढला जाईल आई नवदुर्गा बेलकडी या संघाचा. सात चेंडू 4 धावा. तर भावेश स्ट्रायकरकडे असेल. विघ्नहर्ता बेलकडीच्या बाजूने जर विचार केला तर झाला तर मात्र भावेश गोरकना मात्र स्ट्रायकरकडे असेल जो की आक्रमक रूप त्याने आतापर्यंत धारण केले. सात चेंडू 4 धावा. गुरुनाथ गोलंदाजी मार्कवर येतोय. 7 चेंडू 4 धावा माफ करत आहे. यावेळेस मात्र उंच गेला चेंडू. शतरक्षक घेतोय आणि झेल पकडला बतोय. गॉन भावेश गोरकना बॅक टू द पावलियन. पहिला हादरा बफला बतोय विघ्नहर्ता बेलकडी या संघाला. थँक्यू डीजे. आता मात्र 5 चेंडू असतील आणि 4 धावांची गरज. नक्कीच आत्मविश्वास वाढलेला आहे गोलंदाजाचा. ही विकेट घेतल्यानंतर विकेट कोणाची घेतले तर मिस्टर भावेश गोरकनाची घेतले. आत्मविश्वास आता मात्र वाढलेला आहे मिस्टर गुरुनाथाचा. 5 चेंडू 4 धावांची गरज जिंकण्यासाठी. नक्कीच अजून एक विकेट किंवा डॉट आला तर थोडासा नक्कीच आत्मविश्वास वाढेल गोलंदाज गुरुनाथाचा. किंवा एखादा डॉट आला तर देखील आत्मविश्वास वाढू शकतोय. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू. शतरक्षकाला मात्र चेंडू हुलकावणी देत निघून जातोय सीमा रेषा पार. येतोय विजयी चौकार. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल मित्रांनो तर नाव घेतलं जातंय मिस्टर भावेश गोरकना.